आपल्या तोंडाला तोंड देती, आपल्या डोळ्यात डोळे घालून आपल्याशी बोलती, आपलेच डाव आपल्यावर उलटवून लावती. ती पोरगी एवढी येडी असेल असं मला वाटत नाही. शाले, जे काही सांगायचंय सरळ स्पष्ट सांगायचं. हे बघ, तू तिला लाख सांगितले जानवानी पावलाने जायचं म्हणून, पण मला सांग, 4 पावलं चालून पुढं रिक्षा करून ती मंदिरात गेली तर तुला काय कळणार आहे? हा, कळणार आहे का? जा पाठलाग कर तिचा. मी नाही बाय चालत दिलं तिच्या मागं जाणार, मरू तिकडं. चालत जा असं म्हणलं. का माही काय का तुझं पण, जाऊ दे. गाडीनं पाठलाग कर, निघ चल. नाही, आधीच एक तर मला गोष्टींचा कंटाळा येतो, त्यात तुम्हाला उगाच काय ते फालतू कामं सांगत बसतेस. पेट्रोलसाठी हे देणार होतो पण आता राहू दे. माई अगं दे की माई, तुझ्या कुठल्या कामाला मी कधी नाही म्हणले का? नाही का? नाही करणार की, तुझी सगळी कामं करणार मी. येऊ का? येते मी. हावरट मांजरीन. रेडे? तिकडून जा, तिकडून जा. अगं थांब, एक मिनिट थांबा, एक मिनिट. कल्पना, आता काय तोंडावर काय ढकलतेस तिला? मागून पकड ना, पकडायचं असेल तर. म्हणजे कसं गुरुजी? अगं म्हणजे आता ही जर उजव्या बाजूला आली तर तुम्ही दोघांनी कव्हर केलं पाहिजे आणि तिला मागून पकडलं पाहिजे, हो की नाही? आणि मुळात तिला थोडंसं आत खेळवा ना. तुम्ही लाईनवर खेळलात तर तिला तुम्हाला पकडेल, आउट करेल ना. एक मिनिट वय. काल तुम्हाला वैद्यांनी कसं शिकवलंय? साखळी करायला शिकवलंय ना, बरोबर ना? ब्लॉक करायला शिकवलं की नाही? मग ते कधी करणार? त्याचा वापर करा. हे बघा, मॅच मध्ये मी तुम्हाला असणार नाही ते तर सांगायला, मग तुम्हालाच करायला लागणार की नाही? बरं चल अंजली, नवीन सर्व्हिसला चल. चला चला चला, रेडी? वैद्य आले असते तर बरं झालं असतं, म्हणजे यांना ग्राउंडवर उतरून त्या दाखवू शकल्या असत्या. आज जाऊ दे. गुरुजी, आज तुम्ही एकटेच आलात? वैदेही ताई नाही आल्या? का ग? काही नाही, ते लय भारी कबड्डी शिकवतात आणि कसं खेळायचं ते परत परत करून दाखवतात. खूप भारी खेळतात ना त्या, म्हणून विचारलं. आज त्या नाही आल्या, त्यांना जरा त्यांच्या आईकडे जायचं होतं म्हणून नाही आल्या. जा तू, जा खेळ जा. माईंनी ही कुठली प्रथा सांगितलीये? मला तर हे काहीच आठवत नाहीये. गुड गुड, चांगला खेळला सगळ्याजणी. काय ग सिद्धी, तुला किती वेळ सांगितलं मी? हा, सर्व्हिस टाकून समोरच्या टीमच्या सेंटरला जायचं नाही म्हणून. आधी बाजूला खेळ ना. तू जर मध्ये खेळलीस तर आजूबाजू घेऊन पकडतील ना तुला, मग बाहेर कशी पडशील? सॉरी गुरुजी, पण पुढच्या वेळी मी लक्षात ठेवेल. लक्षात ठेव, पण चांगले खेळतेस, व्हेरी गुड. आणि अस्मिता, हाताची पकड मजबूत पाहिजे, लूज होते मध्ये मध्ये. बाकी गुड, व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे सगळ्यांसाठी.